पार्थ पवारांकडून 1800 कोटींच्या जागेची 300 कोटींमध्ये खरेदी। पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जमिनीवरून अमिडिया कंपनीवरती आरोप। स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये भरल्याचंही समोर। कोणतंही चुकीचं काम किंवा घोटाळा केला नाही अंबादास दानवेंच्या आरोपांनंतर पार्थ पवार यांच्याकडून स्पष्टीकरण, तर अधिकची माहिती देण्यास पार्थ पवार यांचा मात्र नकार। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारूंवर गुन्हा दाखल। सरकारची दिशाभूल करून मुद्रांक शुल्कात चुकीच्या पद्धतीने सूट दिल्याचा आरोप। पार्थ पवार यांच्या विरोधात मात्र तक्रार नाही। पुणे जमीन व्यवहार प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला, पण पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीचं नाव वगळण्यात आलं। प्रकरण उघडकीस आल्याच्या 24 तासात सरकारकडून जादूचे प्रयोग। अंबादास दानवेंची टीका। फडणवीसांनी चौकशी लावली आहे, चौकशीत सगळं समोर येईल। अपुऱ्या माहितीवरती बोलणं योग्य होणार नाही। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये जयंत पाटलांची सावध प्रतिक्रिया। पुण्यातील जमीन घोटाळा खरा असेल तर अधिकाऱ्यांचं निलंबन करून विषय संपणार नाही। आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, तर भाजप मित्रपक्षांना जवळ घेतं आणि बदनाम करतं। आदित्य ठाकरेंचा भाजपवर निशाणा। मिल बाटके खाओ असं धोरण ठरवलंय का? पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावरून हिंदू महासभेच्या आनंद दवेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल। पार्थ पवारांची तक्रार अजित पवारांकडेच घेऊन जाणार का? आनंद दवेंचा सवाल। सरकारमध्ये घोटाळा करण्याची मोठी स्पर्धा सुरू आहे। दोन डार्लिंगचे लाड पुरवताना मुन्ना पण बदनाम होतोय। ट्विट करत मनसेचे नेते राजू पाटलांची सरकारवर टीका। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी समिती गठीत। मुद्रांक शुल्क चुकवल्याप्रकरणी तपास केला जाणार। 7 दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश। जमीन व्यवहार प्रकरणाशी माझा दुरान्वय संबंध नाही। माझ्या नावाचा वापर करून चुकीचं काम होत असल्यास पाठिंबा नाही। मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी। अजित पवारांची प्रतिक्रिया, 3-4 महिन्यांपूर्वी कानावर आलं होतं तेव्हा सांगितलं होतं काही चुकीचं करू नका। अजित पवारांचं वक्तव्य। जमीन व्यवहार प्रकरणामध्ये सुप्रिया सुळेंकडून पार्थ पवार यांची पाठराखण। तहसीलदार सांगतोय की सहीच केली नाही, मग व्यवहार होऊ शकत नसेल तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी आली? सरकारनं स्पष्टीकरण द्यावं, सुळेंची मागणी। पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणामध्ये सर्व माहिती मागवली, या संदर्भात योग्य चौकशी केली जाईल। कुठेही अनियमितता आढळल्यास कारवाई केली जाणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट। आपण अमराठी करत राहणार आणि यांची मुलं जमिनी लाटून बंगले बांधणार। पुण्यातील कथित जमीन खरेदी प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा। पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरती एकनाथ शिंदेंनी बोलणं टाळलं। एकनाथ शिंदे यांनी माध्यमांचे माईक बाजूला केले। अजून निलंबन आदेश प्राप्त झालेला नाहीये। तहसीलदार सूर्यकांत येवलेंचं स्पष्टीकरण, माझा पार्थ पवार यांच्या जमिनीसोबत काहीही संबंध नसल्याचंही वक्तव्य। पुण्यातील जमीन व्यवहार राजकीय वरदहस्ताशिवाय शक्य नाही। नैतिकता असेल तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा। एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया, तर भोसरी जमीन प्रकरणी मी राजीनामा। खडसेंकडून आठवण, पार्थ पवार यांनी मला पाठवलेली कागदपत्र नियमबाह्य नव्हते। संबंध नसल्यास पार्थ पवारांची बदनामी करणं अयोग्य। उदय सामंतांची प्रतिक्रिया। प्रवक्त्यांनी आपली भूमिका नीट मांडावी। अजित पवारांची सूचना। अजितदादांच्या बैठकीमध्ये रुपाली पाटील आणि चाकणकर समोरासमोर। प्रत्येक घडामोडींवरती माझं लक्ष असतं। बैठकीत अजितदादांचं सूचक विधान। अजित पवारांना यावेळेस भस्म्या नावाचा आजार झालाय। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावरून हर्षवर्धन सपकाळ यांचा अजित पवारांवर निशाणा, तर पहिलेच एवढं खाल्लं अजून किती खाणार? हर्षवर्धन सपकाळांचा खोचक सवाल। वोट चोरीनंतर भाजपकडून सिल्लोडमध्ये खत चोरी। सिल्लोडमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांची लूट। बोगस खते शासकीय खतांच्या बॅगांमधून विकली। अंबादास दानवेंचा आरोप, तर 250 रुपयांचं खत 1150 रुपयांना विकल्याचा प्रकार। दानवेंचं ट्विट। भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्रातील भारतीय महिला संघांचा सत्कार केला जाणार। आज दुपारी 12 वाजता वर्षा निवासस्थानी कार्यक्रम। जरांगेंना मारण्याचा कट रचल्याची घटना गंभीर। राज्य सरकारनं तात्काळ कारवाई केली पाहिजे। जरांगेंना संरक्षण देण्याची मी फडणवीसांकडे विनंती करणार। राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। अमित साटम यांचं अबू आझमींना निमंत्रण। अबू आझमींनी वंदे मातरमच्या समूहगान कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन। साटम यांच्या निमंत्रणानंतर अबू आझमी यांचं अमित साटम यांना पत्र, जसं तुम्ही नमाज पढणार नाही तसं आम्ही वंदे मातरम बोलू शकत नाही। अबू आझमींची पत्रातून माहिती। नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपच्या विजय चौधरी यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती, तर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या 4 नगरपालिकेवरती भाजपचा झेंडा फडकणार। विजय चौधरी यांचा विश्वास।
नंदुरबारच्या तोरणमाळमध्ये अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश, माणिकराव कोकाटे आणि जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांच्या उपस्थितीमध्ये सरपंच, उपसरपंच आणि कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. पुण्यातील डोळस कुटुंबियांची पुणे पोलिसांकडून दखल. भोंदूबाबा दीपक खडकेसह वेदिका पंढरपूरकर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. शंकर महाराज अंगात येतात सांगत डोळस कुटुंबाची 14 कोटींना फसवणूक. कोथरूड पोलीस ठाण्यातील गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग. मुंबई विमानतळ 60 देशांना जोडलं जाणार. नाताळच्या सुट्ट्यांमध्ये देशासह परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोय. 26 ऑक्टोबर ते 28 मार्च 2026 पर्यंत हे वेळापत्रक लागू असेल. विना तिकीट प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेने 121 कोटी वसूल केले. एसी लोकलमधून 2 कोटी रुपयाहून अधिक दंड वसूल. एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यानची कारवाई. हापूस हंगाम महिनाभर लांबणीवर. कोकणामध्ये सततच्या पावसामुळे मोहोर येण्याची प्रक्रिया थांबली. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात बाजारात येणारा हापूस आंबा मार्च अखेरीस यंदा येण्याचा अंदाज. लातूर शहरामध्ये कोयता घेऊन फिरणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अद्दल घडवली. लातूर शहराच्या बायपास रस्त्यावरती तरुणांची पोलिसांनी धिंड काढली. नाशिकच्या सिडको परिसरात टवाळखोरांचा हैदोस. टवाळखोरांकडून धारधार शस्त्र आणि कोयत्याने वाहनांची तोडफोड करणाऱ्यांमध्ये 2 मुलींचाही समावेश असल्याची माहिती. नवी मुंबईतील तुर्भे नाका परिसरामध्ये एकाची मानेत दारूची बाटली खुपसून हत्या. दारूच्या नशेत शिवीगाळ केल्यानं हत्या केल्याची माहिती. हत्या करणाऱ्या आरोपीला तुर्भे पोलिसांकडून अटक. नवी मुंबईमध्ये सायबर फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड. ऑनलाईन गेमिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या 12 जणांच्या टोळीला अटक. सायबर चोरट्यांकडून देशभरात 83.97 कोटींची फसवणूक. मीरा भाईंदर पालिकेतील 358 पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया थांबवली. नरेंद्र मेहतांच्या हस्तक्षेपानंतर मुख्यमंत्र्यांनी स्थगितीचे आदेश दिले. काँग्रेस प्रवक्ते रवी खरात यांचा आरोप. रायगडच्या मोठे वेणेगाव या ठिकाणी रिक्षा आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात. भीषण अपघातामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू. 3 जण जखमी. ग्रामस्थांकडून तातडीने स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी. परभणीच्या टाकळवाडीमध्ये मुख्य रस्त्याची दुरवस्था झाल्यानं ग्रामस्थांनी लावला गाव विक्रीचा फलक. 1.5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी अनेक आंदोलन करून सुद्धा काम होत नसल्यानं गावकरी चांगलेच आक्रमक. वर्धा जिल्ह्यातल्या भिडी गावात पांच्या गळ्यात अडकल्यानं शेतकऱ्याचा मृत्यू. शेतातून फवारणी करून दुचाकीने घरी परतत असताना नायलॉन मांच्या गळ्यात अडकला. बुलढाण्यात मुलाकडून आई-वडिलांची कुऱ्हाडीनं वार करत हत्या. आई-वडिलांच्या हत्येनंतर मुलानं आत्महत्या केली. चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे या गावातील घटना. अकोल्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये अमरावती एसीबीची लाचखोर महिला पोलिसांवर कारवाई. ममता पाटील असं लाचखोर महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव. तक्रार फाईल पास करण्यासाठी 8,000 रुपयांची लाचेची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गावित आणि रघुवंशी वाद पुन्हा चव्हाट्यावर. नंदुरबार विधानसभा आणि अक्कलकुवा विधानसभेमध्ये युती होणार नाही. गावितांची भूमिका. तर गावित परिवार हे बंडखोर स्वतःपुरते राजकारण करत आले. आमदार चंद्रकांत रघुवंशींची टीका. मंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीमध्ये महानगरपालिकेची आढावा बैठक संपन्न. विविध प्रकल्पांमध्ये शिवसृष्टीचा रस्ता, खाडी किनारा, स्कायवॉक आणि मुख्यालय इमारतीबाबत टाउन प्लॅनिंगकडून खुलासा मागवण्यात आल्याची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कोल्हापूर दौऱ्यात. रस्त्यांची डागडुजी. 24 तासातच रस्ते खड्डे मुक्त झाल्याचं कळतंय. तर कोल्हापूरला उपनगरांशी जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था ही बिकट. कोल्हापुरात रस्ते दुरुस्तीसाठी 110 कोटींच्या निधीला गेल्या वर्षीच मान्यता. बैल खरेदी करण्यासाठी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची गर्दी. बैलांच्या किमती घसरल्या. बैल कमी किमतीत विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ. धुळ्याच्या मुकटीमध्ये गुरुदत्त महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल. पंचक्रोशीसह उत्तर महाराष्ट्रातून मल्लांचा मोठ्या संख्येनं सहभाग. वाशिम बांधकाम विभागाकडून कंत्राटदाराची फसवणूक. न्यायालयाच्या आदेशानं बांधकाम विभागातील वस्तू जप्त. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातील काही वस्तू जप्त करण्यात येणार. काम पूर्ण केल्यानंतर कंत्राट रद्द केल्याचं प्रकरण. नाशिकच्या रामतीर्थ सेवा समितीच्या गोदा आरतीला मंत्री नितेश राणेंची हजेरी. नितेश राणेंकडून गोदा घाटावरती आरती. पुण्यातील डोळस कुटुंबियांची पुणे पोलिसांकडून दखल. भोंदूबाबा दीपक खडकेसह वेदिका पंढरपूरकर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. शंकर महाराज अंगात येतात सांगत डोळस कुटुंबाची 14 कोटींना फसवणूक. कोथरूड पोलीस ठाण्यातील गुन्हे हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग. 1993च्या मुंबई स्फोटातील आरोपी टायगर मेमनच्या मालमत्तांचा लिलाव होणार. टायगर मेमन आणि त्याच्या कुटुंबाच्या मालकीच्या मालमत्तांचा लिलाव. विशेष टाडा कोर्टाकडून टायगर मेमनच्या मालकीच्या 17 मालमत्तांची माहिती मिळाली.
नंदुरबार तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचे कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश संपन्न.